धाराशिवचे जिल्हाधिकाऱ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रमामधला नृत्य करतानाचा एक व्हिडिओ समोर आलाय। धाराशिव जिल्ह्याला पुराचा फटका बसलेला आहे। मराठवाड्यात सर्वाधिक पाऊस धाराशिवला झालेला आहे आणि अशा पूरस्थितीत जिल्हाधिकारी मात्र सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेऊन नृत्य करत असल्याने त्यांच्यावर जोरदार टीका होती आहे। अशा पद्धतीच्या कृतीचं कुणीही समर्थन करू शकत नाही, ते निषेधार्ह आहे। आत्ताच्या आत्ता माझी मागणी आहे की हे जे महोत्सव आहे ते ताबडतोब बंद करा, हा उत्सव बंद करा। लोक तिथे चिखलात उपाशी आहेत, पाण्यात उपाशी आहेत, वाहून गेले आणि तुम्ही नाचताय, त्याच्यावर तुम्ही काय कारवाई करता? बळीराजा पाण्यात असताना जिल्हाधिकाऱ्यांनी नाच गाण्यातून असंवेदनशीलतेचा कळस गाठलाय। नुकसानग्रस्त छाती बडवत असताना त्याच छाताडावर जिल्हाधिकाऱ्यांनी ठेका धरलाय। हे अत्यंत बेजबाबदार वर्तन आहे धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजारी यांचं। त्यामुळे धाराशिव जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे। जिल्ह्याच्या प्रमुख पदावर बसणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यानं, जिल्हाधिकारी असतील, उपजिल्हाधिकारी असतील, मला वाटतं यांचं डोकं ठिकाणावर आहे का की आपण कुठल्या परिस्थितीतनं जातोय, जिल्ह्यात काय आपद आहे। आणि अशा पद्धतीच्या कृतीचं कुणीही समर्थन करू शकत नाही, ते निषेधार्ह आहे। आणि त्यांनी आत्ताच्या आत्ता माझी मागणी आहे की हे जे महोत्सव आहे ते ताबडतोब बंद करा, हा उत्सव बंद करा। चौकशी करू त्यांची। त्यांचा पूर्ण रिपोर्ट मागितला आहे डिव्हिजनल कमिशनरकडनं आणि डिव्हिजनल कमिशनरचा रिपोर्ट आल्यावर त्यावर योग्य कारवाई करू। जिल्हाधिकारी नाच गाण्यात व्यस्त असल्याची ही दृश्य आहेत बुधवार 24 सप्टेंबरची। तुळजापूर इथं आयोजित केलेल्या शारदीय नवरात्र महोत्सवामध्ये आपल्या पत्नीसह कीर्ती किरण पुजारी यांनी हजेरी लावली। उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांनीही या कार्यक्रमात सहभाग घेतला। एकीकडे शेतकरी संकटामध्ये असताना जिल्हाधिकाऱ्यांनीही आपली आणि त्यांच्या प्रती असलेली असंवेदना दाखवून दिली आहे। तहसीलदार आपल्या खुर्चीवर बसून गाणं म्हणत होता निवृत्तीच्या काळात, म्हणून त्याला निलंबित करण्यात आले। मग आता हे जे अधिकारी आहेत असंवेदनशील धाराशिव मधले, त्यांच्यावर तुम्ही काय कारवाई करणार आहात? की लोक तिथे चिखलात उपाशी आहेत, पाण्यात उपाशी आहेत, वाहून गेले आणि तुम्ही नाचताय, ह्याच्यावर तुम्ही काय कारवाई करणार? खरं तर संवेदनशीलतेच्या गप्पा संजय राऊत यांनी मांडू नये। संजय राऊत किती असंवेदनशील आहेत काल आपण बांधावर बघितलंय। लोक बांधावर असताना हे गाडीमध्ये बसून होते आणि राहिला प्रश्न अशा पद्धतीनं जिल्हाधिकाऱ्यांचा व्हिडिओ समोर आला तर निश्चितपणे या प्रकरणामध्ये महसूल मंत्री आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे असतील, हे त्याबद्दल योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना निश्चितपणे देतील। जो कोणी असंवेदनशीलपणा दाखवेल त्याच्यावर सरकार योग्य ती चौकशी करून कारवाई करेल। जिल्हाधिकाऱ्यांनी नाचणं यात काही गैर नाही, पण परिस्थिती काय आहे याचं भान राखणं अपेक्षित आहे। आपल्या या कृत्यामुळे अप्रत्यक्षपणे कुणी दुखावणार नाही याची काळजी घ्यायला हवी। मात्र अतिवृष्टीमुळे धाराशिव जिल्ह्यात भयंकर परिस्थिती असताना जिल्हाधिकाऱ्यांचं हे बेजबाबदार वर्तन अत्यंत आक्षेपार्ह आहे। शेतकरी संकटात कलेक्टर नसतोय, यापेक्षा दुसरं काय पाहिजे महाराष्ट्रामध्ये? हेच दाखवतं यांचं गांभीर्य काय आहे। मंत्री किती जाऊन बांधावर नाचले, दिखावापणा केला, पण प्रशासन ज्या पद्धतीनं वागत आहे यावरून हे स्पष्ट होते आहे की या शेतकऱ्याच्या एवढ्या मोठ्या संकटाचं गांभीर्य ना सरकारला आहे ना प्रशासनाला आहे। लोकांच्या डोळ्यात अश्रू आहे आणि यांची नाचण्याची हिंमतच कशी होते कलेक्टरांची? त्या कलेक्टरावर शिस्तभंगाची कारवाई केली पाहिजे। मला त्याबद्दल काही माहिती नाही। आपण आत्ता माहिती दिली, कारण सकाळी लवकर इथं 6:30 मी आलेलो आहे, त्याच्यामुळं मी माहिती घेऊन त्याच्या संदर्भातलं माझं स्टेटमेंट करेन। मराठवाड्यात गेल्या काही दिवसांपासून पावसानं हाहाकार उडालाय। पूरग्रस्त धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांचे संसार उघड्यावर पडलेत। शेतजमिनी, पिकं, जनावरं आणि उपजीविकेची साधनं वाहून गेल्यानं शेतकरी पूर्णपणे हवालदिल झालेत।
आणि अशा परिस्थितीत प्रशासनानं बांधावर जाऊन बळीराजाला धीर देणं अपेक्षित आहे. बळीराजा संकटात सापडला असताना जिल्हा प्रमुख म्हणून काम पाहणाऱ्या अधिकारी अशा प्रकारे आनंदात रमल्यानं प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह उभे राहतंय. प्रतिनिधी सचिन जिरेसह रहीम शेख, पुढारी न्यूज.